10वी-12वी नंतर घेतलेले डिसिजन पूर्ण आयुष्य बदलू शकते. पण सर्वात दुःखाची गोष्ट काय आहे माहिती आहे का? की हे डिसिजन खूप स्टुडंट या त्यांचे पॅरेंट्स ब्लाइंडली घेतात. तर आज आपण याच डेंजरस चुकांबद्दल बोलणार आहोत. हा व्हिडिओ प्रत्येक स्टुडंट आणि पॅरेंट्सने पाहायला हवा. कारण करिअर खराब होण्यामागे कारण म्हणजे फेल्युअर नसते, तर ते रॉंग डिसिजन असते. तर आज आपण तेच डिसिजन कोणते चुकीचे घेतो आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. स्टेप नंबर 1, क्राउड फॉलोइंग. मित्रांनी सायन्स घेतलं म्हणून मी पण सायन्स घेतो. हा सर्वात कॉमन ट्रॅप आहे. एक्झाम्पल, इंटरेस्ट नाही पण प्रेशरमध्ये सायन्स घेतात. 2 वर्षांनी स्ट्रेस व कन्फ्युजन तयार होते. मिस्टेक नंबर 2, मोस्टली स्टुडंट हे मार्क्स चांगले आले म्हणून सायन्स घेतात. पण पॅरेंट्सला समजायला हवं की मार्क्स चांगले आले म्हणून सायन्सच घेणं गरजेचं नाही आहे. त्याचा इंटरेस्ट काय आहे हे जाणून घ्या ना. महत्त्वाचं ते आहे ना. त्याला इंटरेस्टच नाही आहे सायन्स घेण्यामध्ये आणि जर तुम्ही त्याला फोर्सफुली जर सायन्स घ्यायला सांगत असेल, तर समोर जाऊन त्याचं करिअर बरबाद होण्यामागे तुमचाही एक हात असू शकतो. मिस्टेक नंबर 3, रिसर्च शून्य. कोणती फील्ड निवडताना एक रिसर्च करायला हवा की फ्युचरसाठी काय बेस्ट आहे, कोणत्या अपॉर्च्युनिटी आपल्याला फ्युचरमध्ये येऊ शकतात आणि आपला इंटरेस्ट त्यामध्ये बनू शकतो की नाही बनू शकत. एक्झाम्पल, इंजिनिअरिंग घेतलं, पण नंतर कळलं की कोडिंगच आवडत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट रिसर्च करून केलेली बरी. नंबर 4, इंटरेस्ट इग्नोर करणे. पॅरेंट्स आणि रिलेटिव्ह इन्फ्लुअन्स करतात की ही फील्ड सेफ आहे, ती फील्ड सेफ आहे. पण सेफ फील्ड नसते तर सेफ स्किल असतात. मिस्टेक नंबर 5, लाँग टर्म विजन नाही. मोस्टली विद्यार्थ्यांना असं वाटतं की 2-3 वर्षाचा गेम आहे. पण हा गेम 2-3 वर्षाचा नाही तर हा 30 वर्षाचा गेम आहे. स्मार्ट डिसिजन फॉर्म्युला काय आहे? तर आपला इंटरेस्ट कुठे आहे? दुसरं म्हणजे आपली स्ट्रेंथ किती आहे? तिसरं, मार्केट डिमांड काय आहे? चौथं म्हणजे आपण इन फ्युचर जर त्या गोष्टी करण्यात जर अयशस्वी झालो तर आपल्याकडे बॅकअप प्लॅन काय आहे? हा आहे स्मार्ट डिसिजन फॉर्म्युला स्टुडंटसाठी. मग पॅरेंट्सनी काय करायला हवं? तर पॅरेंट्सनी बोलायला हवं. त्याला काय आवडते? त्याच्याशी बोला ना. त्याला तर समजून तर घ्या. त्याचा इंटरेस्ट कशात आहे? त्याची स्ट्रेंथ कशामध्ये आहे? त्याला कोणती स्किल आवडतात? हे सर्व गोष्टी जाणून घ्या ना. त्याच्यावर प्रेशर नका टाकू. त्याला गाईड करा. 10वी-12वीचा डिसिजन खूप छोटा वाटतो, पण त्याचा इम्पॅक्ट लाईफला पोहोचतो. क्राउड फॉलो करू नका, तर क्लॅरिटी फॉलो करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.